बार्शी टाकळी हादरलं. संशयाच्या विकृत मानसिकतेतून बापाकडून 8 वर्ष मुलाचा निर्दयी खून. बार्शी टाकळी तालुक्यातील मांगुळ मिर्झापूर शेतशिवार परिसरात रविवारी 3 मे दुपारी 1 वाजता हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या विकृत मानसिकतेतून दिलीप लहानू मोठे वय वर्ष 30 याने स्वतःच्या 8 वर्षांच्या निष्पाप मुलगा प्रेमचा धारदार शस्त्राने वार करून निघून खून केला. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने सकाळच्या सुमारास मुलगा प्रेम याला मेंढ्या चारण्यासाठी सोबत नेलं होतं. दुपारी सुमारे 2:20 दरम्यान त्याने मुलावर अचानक हल्ला करत पोट व बरगडीच्या भागात सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला प्रेमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने एका नातेवाईकाला फोन करून मी स्वतःला आणि मुलाला मारलं अशी धक्कादायक माहिती दिली. ही माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी धाव घेतली असता प्रेम हा रक्ताच्या थारोळ्यात निपचूप पडलेला दिसला, तर आरोपी स्वतः जखमी अवस्थेत आढळून आला. फिर्यादी सुवर्णा उर्फ सागर मोठे वय वर्ष 25 यांच्या तक्रारीनुसार आरोपी हा दारूच्या व्यसनाधीन असून लग्नापासूनच पत्नीवर संशय घेत सतत शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करत होता. तुझे दुसऱ्याशी संबंध आहेत असा आरोप करत तो वारंवार धमक्या देत असत. तुला आणि मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देणारा आरोपीने अखेर स्वतःच्या मुलालाच जीव घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 380/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1), 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार हे पुढील तपास करीत आहेत. आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यानंतर त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.